याच रस्त्यानं ज्यावेळेस आपण आता चाललो आहे, या ठिकाणी पण अनेक वेळेस बॉम्ब ब्लास्ट झालेले आहेत आणि हा रस्तासुद्धा एक मोठ्या मुश्किलीनं BROनं बॉर्डर रोड ऑर्गनायझेशननं बांधला आहे. तर रस्त्याचं काम करणारे कॉन्ट्रॅक्टर्स यांनासुद्धा धमक्या देण्यात येतात, मारण्यात येते आणि अनेकांना नक्षलवाद्यांची भीती वाटत असल्यामुळे या भागाने सरकारी कर्मचारीसुद्धा त्यांच्या ड्युटी असल्या तरी पण त्या ठिकाणी व्यवस्थित करत नाहीत. इस देश में कई इलाके ऐसे हैं जहां विकास तो दूर, मूलभूत स्वास्थ्य व्यवस्थाएं भी उपलब्ध नहीं हैं। गढ़चिरौली एक नक्सली इलाका है। यहाँ वास्तव में मरीज मामूली से बुखार के लिए मीलों की दूरी तय कर चिकित्सा तक पहुंच पाते हैं। हफ्ते में एक बार आने वाले ये डॉक्टर इस गांव और आसपास की कई जगहों की इकलौती उम्मीद है। ऐसी परिस्थितियों में जब डॉक्टर उपलब्ध न हो तो हर कोई बीमारी से अकेले लड़ने के लिए निसहाय रह जाता है। सेवा भारती ने ऐसी योजनाओं को बढ़ावा दिया और स्थानीय स्वास्थ्य कर्मियों को साधन उपलब्ध करवाए। इसी हाल को बदलने के लिए डॉक्टर सुरेश दाम्बोले ने कुछ स्थानीय लोगों को प्रशिक्षण दिया है। याच्यामधूनच असं लक्षात आलं की आपण तर 8 दिवसातून इथं एकदाच येतो, उरलेले दिवस हे लोक काय करणार औषधाची जर गरज पडली तर. मग अशा वेळेस लक्षात आलं की मग याच गावातले जर एखादा हेल्थ वर्कर आरोग्यरक्षक जर आपण ठेवले आणि त्यांनी जर एक प्रथमोपचार म्हणून काही औषधी दिली तर 4-5 दिवस त्यांचे निघू शकतात. आणि मग आम्ही गावांमध्ये शीतल वेलादी झालं, मीना मट्टामी, मीना गोटा अशा त्याच समाजातल्या माडिया समाजातल्याच काही महिला अत्यंत चांगल्या प्रकारे त्या काम करत आहेत.